आपण घेतोय डॉक्टर अनिल मोकाशी यांची मुलाखत आणि ते बारामतीहून आपल्याला जोडले गेलेले आहेत. माझा पुढचा प्रश्न मी त्यांना विचारते, की तज्ञ सल्लागार म्हणून तुम्ही कार्य केलंत. तुम्ही जेव्हा सुरू केली ही प्रॅक्टिस त्यावेळेला ही संकल्पना नवीन होती. आज जरी ही संकल्पना सगळ्यांना माहिती असली आणि डॉक्टरने इतकी म्हणजे दिलखुलास, इतकी मनमोकळी, इतकी छान मुलाखत या ठिकाणी चालू आहे. अगदी अनेकांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तर डॉक्टर देत आहेत आणि त्यामुळे ही मुलाखत रसिको हो शेवटपर्यंत जरूर बघा. मी विचारत होते समाज प्रबोधनाबद्दल. तर वैद्यकीय सेवा तर तुम्ही देतच होतात. आजही मी बघते, आजही बालरोग तज्ञांना समाजामध्ये त्या बाळाला आईच्या हातात देताना त्यांना इतक्या गोष्टी सांगाव्या लागतात, की याला साधूंकडे नेऊ नका, गंडे दोरे करू नका, सकून बघू नका, बाहेरचं बघू नका किंवा नाव ठेवायचं असेल बाळाचं तर ते अगदी छोटंसं नाजूक बाळ असतं तर तुम्ही खूप जास्त गर्दी करून हे करू नका. तर तुम्हाला अंधश्रद्धांना सामोरं खूप वेळा जावं लागलं असेल, तर त्याची एखादी आठवण सांगा? नाही, पूर्वी काय होतं, आमच्याकडे येणाऱ्या 90% आया अशिक्षित असायच्या. बरं. हां. आता अशिक्षित आई येतच नाही. हां. आता 100% आया शिक्षित असतात. हं. हा गेल्या 40-50 वर्षामधला फरक झालेला आहे ग्रामीण भागात सुद्धा. हं, हं. म्हणजे मुलींचं शिक्षण इतकं वाढलेलं आहे की अशिक्षित कोणी नसतंच. हं, हं, हं. पण त्याच्यामुळे जेव्हा शिक्षण नसायचं त्यावेळेला अंधश्रद्धांचा पगडा जास्त होता. पण हो, हो. इंजेक्शन वरती श्रद्धा सुद्धा अंधश्रद्धाच आहे. हो, हो. खरंय, खरंय. हं. आता तुम्हाला माझं एक स्टोरी होती. हां. मुर्दुसाच्या आळ्यांची भानगड. बरं. हां. म्हणजे हातपाय काढ्या पोटवाड्याला मुर्दूस म्हणायचे. हो, हो. म्हणजे बाळ कृश झालेलं आहे, पोट ढिलं झालंय, मोठं झालंय, मग ते त्याला मुर्दूस मग हं, हं, हं. आणि त्याच्या आळ्या टाकल्या की वळवळ फिरायच्या. ऍक्च्युअली तो बिलीफ होता. कस्टम इज व्हॉट यू डू अँड बिलीफ इज व्हॉट यू थिंक. तुमच्या मुलाला आजार कशामुळे झाला हे बिलीफचा प्रश्न आहे. हे खाल्ल्याने ते झालं, ते खाल्ल्याने ते झालं, आईने हे खाऊ नये, आजारी बाळाला हे देऊ नये, हे बिलीव्स आहे. आणि हो, हो. कष्ट म्हणजे तुम्ही काय करता. हं, हं. कस्टम आणि बिलीफ मधला हा फरक आहे. बिलीफ म्हणजे बरोबर. तुम्हाला काय वाटतं, काय विचार करता, आणि हं, कष्ट हं, म्हणजे हं. तुम्ही काय करता. म्हणजे पोटात दुखतं म्हणून अंगठा कर्कसूत बांधणे, पोटाला डाग देणे, हो. बाळ शोधून निघेपर्यंत त्याला भाजणे, हो, हो. शेगडी, शरीराच्या सर्व छिद्रातून तेल सोडायला बाळ म्हणजे काय मशीन आहे. इकडून ऑइलिंग करा, इकडून ऑइलिंग करा, इकडून ऑइलिंग करा. काही गरज नसते असले ऑइलिंग करायची. अहो, आज तर डॉक्टर घराघरात हे चालू आहे. बाळाला मसाज नाही, करायचा नाही, आहे, मालिश करायची आहे. असं बरोबर वळण आहे. त्याला रगडून काढलं जातं तेल लावून लावून. हो, हो, हो. आणि फ्रॅक्चर, हातपाय मोडलेले, फ्रॅक्चर झालेली मुलं आमच्याकडे येतात, नवजात बाळ. बापरे! मालिशची एवढी आवश्यकता नसते. अंगाला तेल लावणं चांगली गोष्ट आहे. आणि हो. ते मुरलं अंगावरती तर अजून चांगलं आहे. म्हणजे त्यांनी वजन पण वाढतं, स्किन हो. मधनं ऍब्सॉर्ब होतं तेल आणि न्यूट्रिशन मिळतं. तेलाने एक प्रोटेक्टिव्ह लेअर येतो अंगावरती. म्हणजे हां. लोणच्यावरती तेलाचा तवंग नसेल त्या लोणच्याला बुरशी लागते. हो, हो. त्याच्यामुळे अंगाला तेल लावून जर अंगात मुरत ठेवलं तासाभराने आंघोळ घातली तर बाळाचा फायदा असतो. बरं. स्किन हां, प्रोटेक्शन हां. होते, होत नाही. म्हणजे तेल लावणं चांगली गोष्ट आहे. पण जोरात जोरात मालिश हां. आणि मालिशवादी हे दोन डेंजर झोन आहेत. काही ती आवश्यकता नसते. हो, हो. पण ते लावणं म्हणजे एनकरेज युजफुल कस्टम्स, हो, हो. डिस्करेज हार्मफुल कस्टम्स.
तर ती हार्मफुल कस्टम होती. खरं कारण मुडदुसाचं व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी त्या मुलांना अन्नपाणी कमी पडतं. पातळ दूध दिलं, निम्म दूध निम्म पाणी, बाटलीने दूध दिलं, म्हणून ते बाळ कुपोषित झालं. आणि या कुपोषणाला मुडदूस म्हणतात. अंगावरती लव असते, केस असतात, मळ असतो, चोळून त्या केसाची वळी तयार होते, मळाची आणि केसाची. आणि ते पाण्यात टाकलं की ते सरफेस टेन्शनच्या नियमाप्रमाणे ती वळी सुटते आणि ती पळते. आम्ही बायका, अशिक्षित बायका मुडदूस काढला म्हणून सांगतात. आता ह्याचं प्रमाण खूप कमी झालंय. एकेकाळी गंभीर समस्या होती मुडदुसाची. पण आता कसं झालंय, प्रत्येक काळामध्ये वेगवेगळ्या कस्टम बिलीफ्स असतात आणि त्याप्रमाणे लोक वागतात. म्हणजे सध्या आमचे सगळ्यात मोठा लहान मुलांचा शत्रू आहे म्हणजे दूध, वरचं दूध. हो हो. वरचं दूध हा भयानक मोठा शत्रू आहे लहान बाळांच्या आयुष्याचा. आपल्याला परंपरेने काय शिकवलं, लहान बाळ आहे म्हणजे दूध दुभतं पाहिजे घरात. अहो लिटर 2-2 लिटर दूध पाजणाऱ्या आया असतात. बापरे. गाईचं बाळ म्हशीचं दूध पित नाही, म्हशीचं बाळ शेळीचं दूध पित नाही, शेळीचं बाळ उंटाचं दूध पित नाही, माणसाचं बाळ सगळ्याचं दूध पितं. इट इज नॉट मेड. देवानी गाय माणसाच्या मुलासाठी नाही बनवलेलं. दूध पित्या बाळामागे डॉक्टर लागतो, जेवत्या बाळामागचा डॉक्टर सुटतो. अंगावरच्या दुधाला मदत म्हणून 6व्या महिन्याला खीर, 9व्या महिन्याला खिचडी, वर्षाच्या वाढदिवसाला जेवण म्हणजे सॉलिड पाहिजे. मदत म्हणून, पूरक आहार म्हणून वरचं दूध लोक त्याच्यात पाणी घालतात, निम्म दूध निम्म पाणी. कशासाठी? तर ते पचावं म्हणून. मग मी म्हणतो त्याची दूध तरी कशा घालता, नुसतं पाणी पाजा, बाळ किती का बारीक राहीना, पण पचलं पाहिजे. हो, ते चुकीचं आहे. म्हणजे दूध पाजणे हे कन्सेप्टच चुकीचं आहे. नॉट मेड फॉर इच अदर. म्हणजे देवाने जर 90% मार्क वालं बाळ तुम्हाला दिलं असेल तर गाईचं दूध बैलाच्या मेंदूसाठी दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही त्याला आधीच 50% करून टाकता लहानपणापासून. इट्स नॉट अ गुड डाएट. आणि दुसरं म्हणजे बाटली. बाटली बाळाची शत्रू आहे. बाटली पुतना मावशी आहे. बाटलीचं हृदय विषारी आहे. बाटलीचा जन्म बाळ गिळण्यासाठी आहे, तिचं हृदयच विषारी आहे. धुवून घेतली, उकळून घेतली तरी ती शत्रू आहे ना. शत्रूच्या तोंडी बाळाला दिलं की बाळ बिघडणार. तेव्हा मी सांगतो, बाळ किंवा बाटली एकावर प्रेम करा. ऍट अ टाइम दोघांवर प्रेम कसं करणार? एकावरती प्रेम करा. ज्या घरात बाटलीवर प्रेम तिथलं बाळ बिघडलेलं. ज्या घरात बाळावर प्रेम तिथली बाटली फेकून दिलेली. बाळांच्या संदर्भामध्ये आपण बोलतोय. एक म्हणजे तुम्ही सांगितलं की मालिश करायची आवश्यकता नसेल, रगडून रगडून मालिश करायची आवश्यकता नाही. दूध, वरचं दूध बाळाला देऊ नका. तिसरी आणखी एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला विचारायची आहे. आंघोळ घालत असताना बाळाला, म्हणजे मी बघितलंय हे की बालरोग तज्ञ सांगतात की अगदी म्हणजे थोडंसं कोमट पाणी किंवा थोडंसं गरम पाण्याने आंघोळ घाला. परंतु आपल्याकडे इतका असा समज आहे की कडक कडक पाण्याने, त्याला अगदी गरम गरम पाण्याने आंघोळ घालायची आणि ती पण रगडून रगडून आंघोळ घालायची. आणि मी पाहिलेलं आहे की बाळ भाजल्याची सुद्धा उदाहरणं आहेत. एवढं गरम पाणी की ते हात बुडवलं तर हाताला पोळतं, तर ते मगनी पाणी ओतून ओतून ते 4 दिवसाच्या बाळाला, 10 दिवसाच्या बाळाला आंघोळ घालतात. तर तुम्ही याच्याबद्दल पण काय सांगाल? नाही नाही, इट शुड बी कम्फर्टेबल. इट शुड बी वॉर्म वॉटर. इट शुड नॉट बी व्हेरी हॉट. खूप नाजूक असते त्या असल्यामुळे. अप्रोप्रिएटच पाहिजे. आपण हात घालून बघायचं आणि फार कडक नाही, फार गार नाही, मध्यम आहे असं पाहिजे. म्हणजे चाइल्ड शुड एन्जॉय बाथ. हो हो, अगदी बरोबर. आपण अगदी पुढे जाऊया. तुम्ही जर्नल ऑफ रूरल पेडियाट्रिक्स सुरू केलं, तर याच्या पाठीमागे तुमचा विचार काय होता? म्हणजे कशासाठी सुरू केलं तुम्ही? मी मुंबईला वाडिया चिल्ड्रनहून एमडी झालो. मुंबईहून डायरेक्ट बारामतीला येऊन अवतीर्ण झालो. अच्छा. मुंबईमध्ये मी जे काही शिकलो, मी काय शिकलो,
इंग्लंड अमेरिकेमध्ये सरकारी खर्चानी फुकट मुलांना कसे बरे करावे हे आम्ही मेडिकल कॉलेजमध्ये शिकलो. आणि बारामतीत आल्यानंतर प्रसंग असा आला की आईच्या खर्चाने तुम्हाला आहे त्या फॅसिलिटीमध्ये कसे बरे करावे. हे दोन्ही वेगळ्या गोष्टी होत्या. हे सेटिंगच वेगळं होतं. आमचं शिक्षण याच्यासाठी नव्हतंच. आमचं शिक्षणच होतं की बेस्ट ऑफ द बेस्ट व्हॉट यू कॅन डू. आम्ही एक्सपर्ट लोकांना माहिती होतं एमडी झाल्यामुळे. पण ते इथे अप्लिकेबलच होत नव्हतं. म्हणजे आम्हाला जे सेटिंग शिकवलं गेलं मला ते रिराईट करावं लागायचं. म्हणजे मला लक्षात कधी आलं की माझ्याकडे एक बाळ आलं पायोनिक मेनिंजायटिस. सायंटिफिकली मॅनेज करणं म्हणजे त्याला पुण्याला जा म्हणून सांगणं. ती म्हणे माझ्याकडे 20 रुपये आहेत. 20 रुपयात पुण्याचं तिकीट पण निघत नाही. मी तिथे जाणार कशी, राहणार कशी, जेवणार कुठे, कुठं ट्रीटमेंट माझी अशक्य आहे. गव्हर्नमेंटमध्ये ससूनमध्ये जरी नेलं तरी तिथपर्यंत पोहोचायला माझ्याकडे पैसे नाहीत ना. आणि नंतर मी तिथे 8-10 दिवस 15 दिवस ऍडमिट करावं लागेल. 10 दिवस मेनिंजायटिस झालाय. पण माझ्यावरती बंधन आलं की हिच्याकडे 20 रुपये आहेत. मी घेतले तिचे 20 रुपये. म्हटलं मी बघतो काय करायचं ते. मग मी ऍडमिट करून मग मी माझ्या नॉलेजचा वापर करून मी त्याचा पाहिजे मेनिंजायटिस बरा केला. तेव्हा मला समजलं की माझ्या ज्ञानाचा माहिती जे काही मी शिकलो मुंबईमध्ये आदर्श बालरोग शिकलो ते इथं मला लोकल सेटिंग मध्ये कसं वापरायचं फेर विचार करावा लागेल माझ्या ज्ञानाचा. आणि रिअप्लाय करायला लागेल लोकल सिच्युएशन मध्ये. आणि मग त्या दृष्टीने मी अभ्यास करायला लागलो. आणि मग माझ्या लक्षात आलं की असा मला येतोय. मी जरा अकॅडमिक टाईपचा माणूस आहे. मला कशाचाही अभ्यास करता येतो आणि मला तसं ते प्रेझेंट करता येतं. म्हणून मग मी जर्नल काढलं. आणि काय झालं ज्याला आपण पीअर ग्रुप मोटिवेशन म्हणतो. माझा भाऊ सुद्धा डॉक्टर आहे. एकदा आम्ही चर्चा करत होतो कौटुंबिक. आणि त्यांनी मला विचारलं की डॉक्टर शिरोळे पुण्याचे फार नामवंत बालरक्तज्ञ होते. एवढे का नामवंत आहेत त्यांच्यात असं काय आहे की जे तुझ्यात नाही. हो ना असं माझ्या भावाने मला प्रश्न विचारला. मी म्हटलं अरे त्यांनी हजारो बालरोग तज्ञ निर्माण केलेत शिकवून. त्याच्यामुळे प्रत्येक बालरोग तज्ञ हजारो लहान मुलांना बघतोय आणि सेवा देतोय. त्यांचं हे जे काम आहे शिक्षण देण्याचं हे त्यांनी केलं म्हणून ते एवढे मोठे झाले. मग माझा भाऊ म्हणजे तू शिकव ना. तुला कोणी सांगितलं शिकवू नको म्हणून. आता मी 12मध्ये तरुण कोणाला शिकवणार आहे. मग त्याच्यामधनं ही आयडिया आली की आपण एक जर्नल काढू आणि ग्रामीण भागामध्ये बेस्ट मॅनेजमेंट कशी करावी. मग ते जर्नल काढलं. ते इतकं सक्सेसफुल झालं की भारतभर जगभर सगळीकडे त्याचा प्रचार झाला. आणि मला एक ओळख मिळाली. मला क्षेत्र मिळालं. अभ्यास करायचं, लिहायचं, दर महिन्याला जर्नल मध्ये छापायचं आणि स्वतःच लेख लिहायचे आणि स्वतःच त्याच्यावरती अभ्यास करून द्यायचा. आणि हाऊ टू मॅनेज अ चाइल्ड बेस्ट इन रुरल डिस्पेन्सरी ॲट मदर्स एक्सपेन्सेस. हे नवीन सायन्स होतं. मग ते मी त्याच्यात गेलो आणि मग ते जर्नल जवळजवळ 20-22 वर्ष 25 वर्ष चालवलं. पण इंटरनेट आल्यानंतर डिजिटल क्रांती झाल्यानंतर ही जी कम्युनिकेशनची गॅप होती म्हणजे अर्बन रुरल गॅप ती भरून निघाली. त्याची गरज राहिली नाही. डिजिटल आणि मग हे मीडिया मधलं इकॉनॉमिकली व्हायबल होईना आणि गरज भागली. त्याची गरज भागली म्हणून मग मी जर्नल बंद करून टाकलं. अच्छा. आता आपण जे बोलतोय हे टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्सचा फायदा आहे आणि याचा खूप लोकांना फायदा होऊ शकतो. हजारो लोकांना फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे म्हणून त्या जर्नलचा जन्म
आणि एंड पर्पजली झालं. पर्पज वॉज ओव्हर. दॅट्स वाय आय क्लोज डाऊन द जर्नल. अच्छा, आपण आणखीन पुढे जाऊया. तुम्ही अनेक गोष्टी बारामतीमध्ये पहिल्यांदाच सुरू केल्या, ते म्हणजे लहान मुलांचा ECG, EEG, ऑडिओमेट्री, नवजात बालकांसाठी NICU आणि नवजात बाळाला कृत्रिम श्वास देणारं रेस्पिरेटर. हे तर तुम्ही स्वतः संशोधन करून तयार केलं आणि त्याचं पेटंट सुद्धा तुमच्या नावावर आहे. तर याच्याबद्दल पण सांगा. आता काय झालं, ते टाइम की बात आहे. मी अशा वेळेला अशा काळात जन्माला आलो की पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर या 4 मोठ्या गावांच्या मध्ये बारामती आहे सेंटरला. हो प्रत्येक गाव 100 किलोमीटर अंतरावरती आहे बारामती पासून. हो आणि त्याच्यामुळे खूप मोठा एरिया असा होता की जिथे मी जवळजवळ 15 वर्ष एकटा बालरोग तज्ञ होतो. माझ्याशिवाय पर्यायच नव्हता लोकांना. फुल मोनोपॉली, पाहिजे तेवढं लुटायची मला संधी होती. पण आमचं प्रिन्सिपल आड आलं ना, पैशासाठी काम नाही करायचं, कामाचा पैसा घ्यायचा. त्याच्यामुळे नाव खूप झालं. आणि ही प्रॅक्टिस त्याच्यामुळे पहिलं मी केलं कारण मी पहिला पेडियाट्रिशियन आलो. पहिलं NSM चालू केलं कारण मी हे बाय चान्स घडत गेलं. पण मी जे रेस्पिरेटर बनवलं, नवीन जन्म घेतल्यानंतर बाळाला श्वास नाही घेतला तर व्हेंटिलेटर वरती कोरोना काळामध्ये व्हेंटिलेटरची जी शॉर्टेज झालं ते मी रिसर्च करून बनवलं. त्याची कॉस्ट खूप कमी होती. साधारणपणे 20-25 हजार रुपयात ते व्हेंटिलेटर माझं तयार होत होतं. त्याचं पेटंट सुद्धा मला मिळालं आणि इट वॉज अप्रिशिएटेड. मला वाटतं 8-10 हजार लोकांनी ते विकत पण घेतलं ऑल ओव्हर इंडिया आणि अजूनही लोक ते वापरतात. त्यावेळेला मी बनवलेलं. पण समोर अगर माझं धंदा करणे, व्यवसाय करणे, पैसा कमवणे, हे मला हेल्थ एज्युकेशन, डोळ्यात काजळ घातल्याने कुणाचे डोळे हेमा मालिनी सारखे झाले आहेत याच्यामध्ये मला इंटरेस्ट होता. आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात आयांनी आपल्या काजळ घातली, पण आपल्या कुणाचेच डोळे हेमा मालिनी सारखे नाहीयेत. डोळ्यात काजळ घालून नाही डोळे सुंदर होत. तसं आहे ते. त्याच्यामुळे माझा अप्रोच जास्त लोकल कम्युनिटीवरती काय सर्व्हिस देता येईल आपल्याला बेस्ट याच्याकडे राहिला. म्हणजे ग्राई वॉटरचं खूप प्रश्न होता आमच्या काळी. आता जरा आहे अजूनही, बरं का, कमी नाही झालेलं, अजूनही आहे पण जरा कमी आहे. ग्राईप वॉटर मधली दारू डोसून जाहिरातीतल्या बाईच्या 3 पिढ्या टेर झोपल्या. मैं देती थी, मेरी माँ मुझे देती थी, दादी माँ मेरी माँ को देती थी. क्यों देती थी? क्योंकि उसमें दारू थी, सब पीके सोते थे. त्याच्यावर लिहिलेलं असतं कंटेन्स 5% अल्कोहोल. बियर इज 5% अल्कोहोल. म्हणजे मोठ्या माणसाला 1 बाटली बियर म्हणजे तान्या बाळाला 2-3 चमचे बियर पाजलं म्हणजे काय ते वेळे पिणारून झोपणार. मी एक रिसर्च पेपर केला होता, आयडेंटिफाईंग अल्कोहोलिक न्यूबॉर्न्स. आणि त्या काळामध्ये आता जे ब्रेथ अॅनालायझर मशीन येतं, एखादा माणूस दारू पिलाय का नाही, पोलीस कसं बघतात, ड्रंक अँड ड्राईव्ह वाले लोक ते तोंडाला लावतात, त्याच्यामध्ये मीटर येतं. त्या काळात नव्हतं. तोंडाचा वास घ्यायचा आणि ठरवायचा हा दारू पिलेला आहे, हा नाही पिलेला आहे. ज्याच्या तोंडाला दारूचा वास येतो तो दारू पिलेला आहे. इतकं सिंपल होतं. मग मी 50 मुलांना डिस्टिल वॉटर पाजलं, 50 मुलांना ग्राईप वॉटर पाजलं आणि ॲट ओळखायला सांगितलं, काय कसा वास येतोय सांग, लिहा कागदावरती. 100% करेक्ट आयडेंटिफाय झाले, ही 50 मुलं दारुडी आहेत. यांच्या तोंडाला धरताना सगळ्यांना ग्राईप वॉटर पाजलं होतं. मग हा पेपर मी पब्लिश केला इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये. म्हणजे लोकल प्रॉब्लेम, त्याचं सोल्युशन आणि त्याचं सायंटिफिक प्रेझेंटेशन ॲट अप्रोप्रिएट फोरम, हे सगळं गणित जमायला लागतं. त्यासाठी अकॅडमिशियन पण असावं लागतं आणि पेडियाट्रिशियन हॅज टू बी अ सोशल क्रिएचर बाय नेचर.
हो, हो. तर आईशी संबंध आहे, आजीशी संबंध आहे, फॅमिलीशी संबंध आहे. आणि हो. त्यांना म्हणजे इट्स नॉट बाय प्रिस्क्रिप्शन दॅट क्युअर्स चिल्ड्रेन, इट्स माय ट्रेनिंग ऑफ मदर. मदरला मी एम्पॉवर करायला पाहिजे, हाऊ टू लुक आफ्टर द चाइल्ड वेल, असा त्यातला हो. आस्पेक्ट असतो तो. म्हणजे आईचं शिक्षण, आजीचं शिक्षण याला जास्त महत्व द्यावं लागतं. हो. इव्हन व्हॅक्सिनेशनसाठी लोक येतात त्यावेळेस सुद्धा, म्हणजे नुसतं लसीकरणाच्या जागी लस दिली, लस टोचून आणली असं नाही. ग्रोथ बरोबर आहे का नाही, डेव्हलपमेंट बरोबर आहे का नाही, डाएट बरोबर आहे का नाही, बिहेवियर बरोबर आहे का नाही, हे बघायला लागतं. आणि हे कुठेतरी बघायला पाहिजे. तर म्हणून मग पेडियाट्रिशियनला जरा जास्त फॅमिलीशी अटॅच राहावं लागतं, हं, हं, हं. बाकी कुठल्याही बरोबर आहे. प्रोफेशनपेक्षा. हम्म, हो, हो. हम्म. आणखी पुढे जाऊया आपण. तुम्ही रिमांड होममध्ये जुव्हेनाईल मॅजिस्ट्रेट म्हणून काम केलं आणि हो. अडॉप्शन संबंधी कायदा आणि इन्फंट मिल्क सबस्टिट्यूट कायदा याच्यामध्ये तुम्ही बदल सुचवलेत. आणि हे बदल सुचवल्यानंतर हे बदल संसदेमध्ये शरद पवार यांनी करून घेतले. म्हणजे भारताची घटना बनवण्यामध्ये तुमचा सुद्धा हातभार लागलेला आहे. तर हे तुम्ही कसं केलं? आणि या तिन्ही टोटली डिफरंट डिफरंट आस्पेक्ट्स आहेत माझ्या लाईफ हां. मधले. पेडियाट्रिशियन मीन्स चाइल्डहुड सायन्स माहीत असलेला डॉक्टर. हं, हं. सायन्स ऑफ चाइल्डहुड. सायन्स हं. म्हणजे काय? सायन्सची डेफिनेशन आहे फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स ऑफ एनिथिंग इज सायन्स. हं. भूगर्भाचा अभ्यास म्हणजे जमिनीतलं फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स समजायला पाहिजे. ॲस्ट्रोफिजिक्स म्हणजे ॲस्ट्रो सायन्स म्हणजे अवकाशाचं फिजिक्स केमिस्ट्री. ओशनॉलॉजी म्हणजे ओशनचं फिजिक्स केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स समजायला पाहिजे. बॉटनीचं प्लॅनचं समजायला पाहिजे, झुलॉजीचं ॲनिमल्सचं समजायला पाहिजे. काय? फिजिक्स केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स. हं. तसं आम्ही लहान मुलांचं फिजिक्स केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स आम्हाला समजते. हं, हं. लहान मूल म्हणजे मोठ्या माणसाची छोटी प्रतिकृती नाही. नाही. अगदी बरोबर आहे. चाइल्ड इज नॉट अ मिनिएचर अडल्ट. जशा एखाद्या फुलपाखराच्या स्टेजेस असतात, हं, अंडी, हं. अळी, सुरवंट. कोश आणि हो. सुरवंट आणि मग फुलपाखरू. फुलपाखरू. हो. तशा फिटस, न्यूबॉर्न, टॉडलर, प्री स्कूल चाइल्ड, स्कूल एज चाइल्ड, ॲडोलेसंट, यंग यंग ॲडल्ट, ओल्ड एज, एक्स्ट्रीम ओल्ड एज, या प्रत्येक अवस्थेची अॅनाटॉमी वेगळी आहे, फिजिओलॉजी वेगळी आहे, पॅथॉलॉजी वेगळी आहे, फार्मॅकॉलॉजी वेगळी आहे. हं, हं. प्रत्येक एज अँड स्टेजचं डाएट वेगळं आहे. प्रत्येक एज अँड स्टेजचं शरीराची क्रिया रचना वेगळी आहे, हं. ती समजायला लागते. आणि मग गणितही वेगळी आहेत. ड्रग, डोसेज, डाएट सगळी गणित वेगळी आहेत. आणि हं, पर्पज हं. ऑफ लाईफ सुद्धा वेगळं आहे. म्हणजे 2 वर्षाच्या मुलाला सुद्धा पर्पज ऑफ लाईफ आहे. हो, हो. 10 वर्षाला वेगळं पर्पज आहे. 20व्या वर्षी वेगळं त्याच्याकडनं अपेक्षा आहेत माणूस हं, म्हणून. हं. 30व्या वर्षी वेगळे आहेत, 40व्या वर्षी वेगळे आहेत. आता मी 75 वर्ष क्रॉस झालेले आहेत, माझ्याकडनं वेगळ्या अपेक्षा आहेत. हो ना, हो माझ्याकडनं ना. पैसे कमवण्याची अपेक्षा नाहीये, हं, माझ्याकडनं हं. वेगवेगळ्या अपेक्षा आहेत. मग हे जे काही सायन्स आहे, म्हणून मग जेरियाट्रिक्स आहे, म्हणून हं. पेडियाट्रिक्स आहे. तसं हे सायन्स सायन्स ऑफ चाइल्डहुड प्रत्येक आईनी, प्रत्येक वडिलांनी आणि हेच शिकायला पाहिजे. म्हणजे आपल्या मुलाला मोठं करताना मनाचं सुद्धा सायन्स आहे ना, हो ना, हो भावनांचं ना. सुद्धा सायन्स आहे ना. मग हो. ते सायन्स समजून घ्यायला पाहिजे का नाही? इमोशन्स
च सुद्धा सायन्स आहे ना, भावनांक हो आम्ही काढू शकतो. हो हं, तर ते इतकं इम्पॉर्टंट आहे ते. म्हणजे बाजारतज्ञ होऊन माझ्या ज्ञानाचा उपयोग मी चिक्कार नोटा छापायसाठी करू शकतो. माझ्या ज्ञानाचा उपयोग पैसे कमवायला पण करा, सामाजिक कार्य करा, मतिमंदाची शाळा काढा, हुशार मुलांसाठी खूप फिया घेऊन इंटरनॅशनल शाळा पुढे काढेलो. हो ना हो पण ना मतिमंद मुलांना शिकवण्यासाठी हा हा त्यांचं एज्युकेशन ऑफ द डिसेबल्ड वॉज अ हो नो मॅन्स लँड. म्हणजे जेवढ्या शाळा होत्या त्या दोनच लोकांनी काढल्या होत्या. कोणीतरी घरातलं मूल मतिमंद आहे हो म्हणून हो मतिमंद शाळा काढली, किंवा मतिमंद डिपार्टमेंट मध्ये सरकारी अधिकारी होता आणि फंड कसे आणायचे सरकारचे माहिती आहे म्हणून त्यांनी निवृत्त झाल्यानंतर शाळा काढली. अशा दोनच जातीच्या शाळा होत्या. आमच्यासारखं ऍज अ अकॅडमिक करिअर, माझ्या करिअर म्हणजे काय, कारकीर्द. हो करिअर इज नॉट एज्युकेशन ऑर प्रोफेशन ऑर बिझनेस. हे करिअर नाहीये. तुम्ही आयुष्यभर काय करता ते करिअर, हो हो कारकीर्द म्हणतो त्याला. तर ते करिअरचा भाग म्हणून मी एज्युकेशन ऑफ द डिसेबल्ड हे मी माझ्या हो करिअरचा भाग मानला. ऑफ अ हो डेव्हलपमेंटल पेडियाट्रिशियन. मी पेडियाट्रिशियन डेव्हलपमेंटल झालो तर मी काय करायचं, तर मी डेव्हलपमेंटली चॅलेंज मुलं जी आहेत ती पाहिजे ना तुमच्या हातात काम करायला. आणि हो ना आमचं क्षेत्र पैसे देऊन काय फार लोक येत नाहीत. सिरियस झालं, पैसे वाढल्या कमी झाल्या, डॉक्टर केली तर भरपूर पैसे कमवता येतात. पण हे डिसेबल्ड मुलांच्या शिक्षणामध्ये फार पैसे वगैरे नसतात. फी घेऊन आम्ही 20 रुपये फी लावली महिना तर कोण देईनात. मोफत असलं तर आमची स्वतःची खासगी गाडी पाठवायची, मग हे घरनं पाठवणार आपण नेऊन सोडायचं आपल्या खर्चाने. कारण डिसेबल्डच्या एज्युकेशनला तेवढं ग्रामीण भागात महत्व दिलं जात नव्हतं आणि दिलं जात कन्व्हिनियंट नव्हतं, ट्रॅव्हलिंग नव्हतं, खर्च झेपायचा नाही आई वडिलांना. पॉवर्टी होती अशातला भाग नाही. मध्यम असलं तरी सुद्धा त्या जाण्या येणं माणूस द्यावा लागतो बरोबर, ते हो व्यवहारात जमत नव्हतं. म्हणून मग मी ती शाळा काढली आणि मग त्याप्रमाणे मी माझं करेन. तसंच रिमांड होमशी मी अटॅच होतो. हो हो आपण रिमांड होम मध्ये त्याबद्दलच बोलत होतो की तुम्ही रिमांड हा होमच्या अटॅच होतात आणि ज्युएनाईल मॅजिस्ट्रेट म्हणून तुम्ही काम पण केलेलं आहे. हो, मी जवळजवळ 20-25 वर्ष काम केलं आणि अच्छा त्यांची समस्या एकदम 100-150 मुलं असतात रिमांड होम मध्ये. पण ते काही सगळे गुन्हेगार असतात असं नाही. सोशली ज्यांना आई नाही, वडील नाही, आई वडील दोघही गेले, डेस्टिट्यूट्स असतात, त्यांना कुणीच नाहीये, किंवा घरचे लोक सांभाळू शकत नाहीयेत काही कारणाने, ब्रोकन फॅमिलीज आहेत, व्यसनी आई वडील आहेत, आई पळून गेली, बाप दारुडा आहे, मग त्या म्हाताऱ्या मात्रीने काय करायचं, मग रिमांड होम मध्ये. म्हणजे हे सोशल गव्हर्नमेंट करतं काम आणि मग त्याच्यामध्ये आपलं योगदान द्यावं म्हणून आम्ही त्याच्यामध्ये होतं. अडॉप्शनचं जे क्षेत्र होतं ते सुद्धा असं होतं. मी साधारणपणे नॉट लेस दॅन 100 लोकांनी माझ्याशी चर्चा करून अडॉप्ट केलीत मुलं. अरे म्हणजे वा कसं, कारण ते क्षेत्र असं आहे की लोकांना माहित नव्हतं. पाठी लावली, नाही म्हणून का बसता, या चर्चा करू, अशी पाठी लावली. मग लोक ती पाठी वाचून एक दिवशी हिंमत करून तुमच्याकडे आलो. 2-4 वर्ष ती चित्त पाठी वाचत होती ती. मग आम्ही आता ठरवलं आज जायचंच आणि मग त्यांना मार्गदर्शन करायचं आणि त्यांना अडॉप्शनला मदत करायची आणि ती फॅमिली हॅपी करायची. ते त्या दृष्टीने म्हणजे याच्याकडे म्हणजे चाइल्ड हेल्थ, चाइल्ड एज्युकेशन, चाइल्ड वेलफेअर मध्ये हे मोडतं. अडॉप्शन,
किंवा रिमांड होम हे चाइल्ड वेलफेअर मध्ये मोडतं आणि अच्छा. मग चाइल्ड चाइल्ड त्या क्षेत्रातलं ते काम होतं. आणि याचं म्हणाला तुम्ही ते कायदा बदलून घेतला. हो हो. इन्फंट इन्फंट मिल्क सबस्टिट्यूट वरती ऍक्ट तुम्ही म्हणून आहे. काम केलेलं आहे. हो. हा, तर त्याच्यामध्ये मी ट्रेनिंग वगैरे घेऊन एक्सपर्टाईज मिळालं होतं. दिल्लीला जाऊन ट्रेनिंग घेतलं होतं, त्या ऍक्ट बद्दलचं प्रशिक्षण घेतलं होतं. त्यांनी कोणीतरी ऑर्गनाईज केलं होतं, बहुतेक युनिसेफ वगैरे कोणीतरी असेल. तर त्याच्यामध्ये मग मी जाऊन शिकून आलो होतो. आणि तो ऍक्ट केंद्र सरकार रद्दबातल करणार होतं साधारणपणे 15-20 वर्षापूर्वी. आणि आमच्या लोकांची इच्छा होती की तो ऍक्ट चांगला आहे आणि तो पाहिजे आहे, हिताचा आहे, देशाच्या हिताचा आहे, आयांच्या हिताचा आहे, मुलांच्या हिताचा आहे. चांगला कायदा रद्द करण्याचं सरकारने प्रपोजल मांडलं होतं. मग आमचे सारखे जे लोक होते भारतभरातले बालरोग तज्ञ, आम्ही अर्ज विनंत्या करत होतो. मग मी एक दिवशी शरद पवारांना सांगितलं की असा असा प्रॉब्लेम आहे. ते म्हणे ते माझ्याकडेच आहे म्हणे. मी ग्रुप ऑफ 8 मिनिस्टरचा हेड मी आहे आणि आय हॅव टू टेक द कॉल ऑफ दिस मॅटर. मग त्यांनी आमच्याकडे समजून घेतलं आमचं काय म्हणणं आहे ते. अच्छा. हा हा. आमच्या नॅशनल लेवलच्या लोकांना बोलावलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला कायदा कसा पाहिजे द्या लिहून, मी पास करून येतो संसदेमध्ये. मग आम्ही 10-12 लोकांनी मिळून कायद्याची कलमं कशी पाहिजेत ती लिहिली आणि शरद पवारांच्या हातात दिली आणि त्यांनी संसदेमध्ये तो कायदा पास करून घेतला. म्हणजे मी हाताने लिहिलेला शब्दांचा कायदा भारताच्या संविधानामध्ये इन्क्लूड झालेला आहे. पण हे कशामुळे झालं? कारण शरद पवारांना माहिती होतं की आम्ही स्वार्थासाठी काही काम करत नाही. म्हणजे आमचं इंटरेस्ट सोशल आहे हे त्यांना माहित झालं, त्याच्यामुळे त्यांनी आउटराईट मदत केली. पण आपण पुढाकार घ्यावा लागतो. आपण पुढाकार घ्यावा. आपण आणखी पुढे जाऊया. गेल्या 4 वर्षांपासून तुम्ही आदर्श शालेय आरोग्य सेवा देत आहात, मुलांना घडवत आहात, भावनिक आध्यात्मिक त्यांचा विकास करत आहात. तुम्ही जे बाल कल्याण केंद्र काढलेलं आहे त्यामध्ये 50 पेक्षा जास्त कर्मचारी वृंद आहे, 50 मूकबधीर विद्यार्थी आहेत, 50 मतिमंद विद्यार्थी आहेत, 300 नॉर्मल विद्यार्थी आहेत. तर हे तुम्ही कसं काय चालवताय? म्हणजे हे खूपच मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि इतके अनेक उपक्रम मी नेहमी फेसबुकला बघते, युट्यूब चॅनलवर तुमच्या बघत असते की तुम्ही अनेक उपक्रम राबवत आहात. तुम्ही कथा सांगत असता त्या मुलांना, गोष्ट सांगता आणि तुमची सून पण याच्यामध्ये तुम्हाला मदत करते आहे, ती शिक्षिका आहे, तुमचा मुलगा त्या शाळेमध्ये मॅनेजर म्हणून काम करतो आहे. तर तुम्ही पूर्ण तुमचं कुटुंबच सगळं ते आरोग्य केंद्र चालवत आहे, बाल कल्याण केंद्र. तर त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगा. काय झालं, आमचं हॉस्पिटल इतकं प्रॅक्टिस छान होती आमची दोघांची, माझी आणि माझ्या मिसेसची. आणि आम्ही एक दिवशी निर्णय घेतला, सुनील गावस्कर किंवा सचिन तेंडुलकर रिटायर होतात ना तसे आम्ही रिटायर झालो. आम्ही आमच्या पीकवर असतानाच ठरवलं इनफ इज इनफ. म्हणजे आतापर्यंत जीव वाचवण्याचं काम केलं मुलांचे, आता मुलांचे जीवन घडवण्याचं काम करू. आता 24 तास सेवा देणं शक्य नाही. 12 महिने 24 तास ऑन डिमांड सर्व्हिस 45-50 वर्ष दिली, बास झालं आता. मग काय करायचं? आणि एनर्जी तर कमी झालेली नव्हती आणि शाळा काढलेली होती आणि मग आम्ही जे काम कुणीच करत नाही की प्रिव्हेंटिव्ह पेडियाट्रिक्स, म्हणजे मुलांचं आरोग्य. आमचा लोगोच असा आहे, सुदृढ मुले चांगली शिकतात, सशक्त मुले चांगली शिकतात. म्हणजे निरोगी नाही, सशक्त पाहिजे. टिळक, लोकमान्य टिळक ते सशक्त झाले म्हणून त्यांनी
1 वर्ष गॅप घेतली, तालीम केली, स्वतःला सशक्त केलं आणि मग त्यांनी हं. देशाचा कारभार केला. हो, मुलं हो. सशक्त पाहिजेत, तर त्यासाठी त्यांचं ग्रोथ मॉनिटरिंग, हं, हं. त्यांचं डाएट, मेडिकल चेकअप, त्यांचं प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट, त्यांचं इम्युनायझेशन, त्यांचं हं. बिहेवियर, त्यांचं एज्युकेशनल डेव्हलपमेंट, हं, त्यांचं हं. सोशल डेव्हलपमेंट हे बघायचं, सायंटिफिकली बघायला पाहिजे. हो, हो. शिक्षक बघणार, हं. तो शिकवणे शिक्षक एवढ्याच दृष्टिकोनातून बघणार हो, आणि हो. आम्ही बघणार पेडियाट्रिशियन हे म्हणजे आम्हाला त्याचं सायन्स ऑफ चाइल्डहुड माहिती असतं हो, हो. आणि मग ते डिरेंज होऊ नये म्हणून काय करायचं ते हं. आपण करू शकतो. ते डिरेंज झालं असेल तर लवकर ओळखता यायला पाहिजे डिरेंज झालंय आणि हं, डिरेंज हं. पूर्ण झालं तर ते मार्गी परत कसं आणायचं. हो, हो. रेमिडियल मेजर्स म्हणजे हं. मी या स्कॉलस्टिक बॅकवर्डनेस हं, हं. या विषयामध्ये मी आता जातोय. अच्छा. स्कॉलस्टिक बॅकवर्डनेस परीक्षेत मार्क कमी हं. ओढतो. पूर्वी नापास व्हायचं, आजकाल नापास करायची पद्धत नाही, गव्हर्नमेंटनी काढून टाकली. पण हो. मुलं नापास व्हायची. मग नापास झाल्यानंतर काय लोक करायचे, शाळेला दोष दे, आईला दोष दे हं. किंवा मुलाला दोष दे. दोष कुणाचा हे शोधायचे. हं, हं. हं. प्रश्न दोष कुणाचा नाहीये, ती परिस्थिती अशी होती की तो मुलगा नापास झाला. हो, हो. मग खरंय. प्रॉब्लेम कॅन बी इन द चाइल्ड, प्रॉब्लेम कॅन बी इन द फॅमिली, प्रॉब्लेम हं. कॅन बी इन द स्कूल, प्रॉब्लेम कॅन बी इन द कम्युनिटी. हं. म्हणजे उद्या रात्री कुठे दरोडा घालायचा ही जर कुटुंबात चर्चा चालत असेल हं. तर तो मुलगा काय शिकणार आहे शाळेमध्ये. हो, हो, हो. अगदी बरोबर आहे. फॅमिली एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम आहे. हं. हम्म. माझा एक लेख आहे, आई बाबा कुठे आहात तुम्ही, हं. मला तुमच्याशी बोलायचं. हं. बोलायलाच आई वडील नाहीत अवेलेबल. खरंय. घराघरातून संवाद हरवत चाललेला आहे. आई-वडील दोघंही नोकरीसाठी बाहेर असतात. बिझी मुलांना बोलायलाच कुठे नाही, कोणी नसतं. हो. नसतं. ही समस्या आली आहे. तर हं. त्याच्यासाठी मग आम्ही बोलतो करतो मुलांना, हं, मग हं. आयडेंटिफाय करतो. तर असं प्रिव्हेंटिव्ह पेडियाट्रिक प्रॅक्टिस हं, करायला हं. एक तर पैसे कोणी देत नाही, पण आमची शाळा आहे, आमच्याकडे 500 मुलं आहेत. हं, आम्हाला हं. कोणी त्याच्याला पैसे द्यायला पाहिजे, आमचं कमवून झालंय, हो ना. व्याजावर लागलं इतपत कमवलंय. नाही हं. पैसे मिळाले तरी चालतंय आता. आणि मुलं कमवतेत, त्यांना नोकऱ्या आहेत, पगार आहेत, संसार हं. भागतोय. मग आपल्याला हे चांगलं काम करता येतं. म्हणून मग हो. या क्षेत्रामध्ये आलो की आमच्या उज्ज्वल भवितव्य शालेय हं. आरोग्य सेवा आम्ही दर्जेदार देतो मुलांना. आणि मग हं. त्यांचं IQ टेस्टिंग करणे, त्यांचा सोशल कोशंट वाढवून देणे, हं, त्यांचा हं. इमोशनल बघणे, स्पिरिच्युअल बघणे. माझं एक पुस्तक मी आता लिहिलंय, मनाची हो, संस्कारमाला म्हणून. हो. मनाच्या श्लोकांवर आधारित आहे आणि हं. त्याचं नावच असं आहे की वागावे असे वागावे जगावे असे असे. जगावे असे. असे. हो. वागा अमोल अन्नदाते वैजापूर यांनी छापलेलं आहे ते पुस्तक. हो, हो. मी मोठमोठ्या प्रकाशकांच्याकडे गेलो, पण हां. त्यांनी सांगितलं खर्च तुमचा, प्रॉफिट आमचा. त्यामुळे खरंय. ते कसं जमायचं, म्हणजे खर्च सगळा मी करायचा आणि 80% प्रॉफिट ते घेणार, 20% हं. लेखकाला देणार. पण ते ते अमोल अन्नदाते म्हणून मित्र आहेत आमचे वैजापूरचे, हं. त्यांनी हं, हं. सांगितलं 100% खर्च मी करतो, तुम्ही पुस्तक हं, मला द्या, हं. मला आवडेल छापायला. तेही बालरोग तज्ञ आहेत. बहुतेक त्यांना याचं महत्व समजलं असावं वगैरे वगैरे, आणि तेही हं, सोशल हं. असावेत आणि असं आहेतच, म्हणजे असावेत नाही आहेतच. तर आहेत. त्याच्यामुळे हो. त्यांनी ते छापलं पुस्तक. तर इमोशनल डेव्हलपमेंट, स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट, मी दर आठवड्याला मुलांना एक गोष्ट सांगतो.
हा हा सुरुवात मी आधी माझ्या नातवापासून केली. आता सुद्धा युट्यूबवर मला वाटतं काहीतरी 276-277 गोष्टी सांगून झालेल्या युट्यूबवर आहेत माझ्या हो युट्यूब हो चॅनलवर. आणि एक गोष्ट सांगतो मी दर आठवड्याला, मग मुलं एन्जॉय करतात. मला हम्म वेळ आहे, मग गोष्टी काही मी लिहून काढतो. मग जे हम्म समजा आता ते डोंगर फोडला एका मानसी नावाच्या माणसानी, कारण त्याची बायको गेली दवाखान्यात जाता येईना म्हणून, आणि रस्ता हम्म निर्माण केला एकट्यानी फोडून फोडून. हम्म त्याला पद्मश्री दिली मोदींनी. हम्म मग मी त्याची स्टोरी शोधून काढली आणि हम्म मग त्याची स्टोरी मी मुलांना सांगतो. मग अशा हम्म अनेक स्टोरी ज्याला आपण म्हणतो व्हर्च्यूज अँड व्हॅल्यूज, म्हणजे हम्म संस्कार द्यायचे. म्हणजे काय द्यायचं, घे अर्धा हम्म किलो संस्कार, असं नाही ना होत ते. हम्म. संस्कार द्यायचे म्हणजे काय द्यायचं, ते या गोष्टीतनं संस्कार देता येतात. हो ना बरोबर आहे. हं. आता काल मी गोष्ट सांगितली, ती सोपी गोष्ट आपली, गवळी, टोपी, माकड, पाणी का पैसा पाणी में, दूध का पैसा दूध जमीन का पे. पैसा दूध में. हो बरोबर आहे. पाणी का पैसा पाणी में, किती छान गोष्ट आहे. पण हम्म त्यामधनं संस्कार होतात मुलांवरती, की त्याला अगदी पैशाचा बरोबर आहे. मोह झाला. मग त्याला वाटलं आपण हम्म पाठी घालू, आपण म्हणजे डबल पैसे मिळतील. मग त्याला मिळायला लागले. मग त्यांनी दुधात पाणी टाकायचं बंद केलं आणि मग लोकांना चांगलं दूध मिळायला लागलं. मग त्याचा धंदा खूप चांगला चालायला लागला. म्हणजे प्रामाणिकपणा, मोहावरती कंट्रोल, अशा गोष्टीमध्ये त्याचा उपयोग होतो. शाळेच्या असं. संदर्भामध्ये अजून एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. तो असा की आपण बोलत असताना मला सांगितलं की तुमची शाळा ही नाचरी शाळा आहे. नाचरी हम्म. शाळा हे काय आहे? ते जरा भानगड आहे. ती भानगड अशी आहे हा की डान्सिंग इज द हा अल्टिमेट आर्ट फॉर्म. हम्म आर्ट अँड क्राफ्ट. काय ते 68 कला आहेत, 62 का 68 कला आहेत म्हणतात ना, त्या सगळ्या कला आहेत. पण हम्म. सगळ्यात श्रेष्ठ काय आहे तर डान्स आहे. डान्स आहे. हा डान्स मध्ये माणसाचं मन मुक्त होतं. हम्म डान्स इज अ परफॉर्मिंग आर्ट. आणि हम्म डान्सचा परिणाम त्याच्या शरीराच्या बाहेर जातो. माणसाच्या, हम्म डान्सिंग करणाऱ्याच्या. बाकीच्या आर्ट फॉर्म मध्ये तेवढा तो बाहेर जात नाही, त्याचा परिणाम हम्म जगावरती होत नाही. आणि मुलांना आम्ही काय करतो, मधली 15 मिनिटाची सुट्टी असते डबा खायची, छोटी सुट्टी मोठी सुट्टी, आम्ही मोठ्याने गाणी लावून ठेवतो. आणि गाणी म्हणजे प्रचलित जी चालू असते आता सध्या, गुलाबी 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 गाणं आहे, गुलाबी साडी तुझी काहीतरी, ते हम्म लावायचं, मग मुलं नाचतात. नंतर ते सैराट मधलं गाणं फेमस होतं, ते लावायचं, मग ते मुलं सैराट नाचतात. आणि त्यांनी मुक्त छंदात नाचावे, काही बंधन हम्म नाही, काही बंधन नाही असं. आणि मग ते 15 मिनिटं लावायचं, मग मुलं इतकं एन्जॉय करतात ना. आनंदी बालपण, यशस्वी मोठेपण. मुलं यशस्वी त्यामुळे कधी होतात आयुष्यात, खूप शिक्षण झाल्याने यशस्वी होतात का? नाही. आपण बघितलंय, खूप श्रीमंत झाल्याने यशस्वी होतात का? नाही. आपण श्रीमंत असून सुद्धा नैराश्य असलेले लोक बघितलेत. खूप हम्म शिक्षणाने नाही, पैशाने नाही, पण यशस्वी कोण होतात? ज्यांची बालपण आनंदी होती ते यशस्वी होतात. हो अगदी बरोबर आहे. तर ते बालपण आनंदी ठेवणे, हे एम ठेवलं शाळेने सुद्धा ठेवायला पाहिजे. हो हो म्हणजे अगदी इट बरोबर इज आहे. नॉट इनफ की 8 तास आमच्याकडे, 16 तास तुमच्याकडे. आई वडिलांची जबाबदारी, एकमेकांवर जबाबदारी ठोकून नाही झालं, आपली आपली जबाबदारी शाळेच्या परिसरात असेपर्यंत मुलाला हम्म आनंदी ठेवणे. घरात सुद्धा हम्म आईनी मुलाला शिस्तीत तर वाढवायलाच पाहिजे. बेशिस्त मुलं कधीच चांगली होऊ शकत नाहीत.
आईने शिस्त लावायला पाहिजे, पण पालक व्हा, पोलीस नको. पोलिसिंग नाही करायला पाहिजे, पालकत्व पाहिजे, सकारात्मक पालकत्व पाहिजे, एन्करेजिंग पाहिजे, चुका वेळेवर दाखवायला पाहिजे. चुकलं तर जेवढी प्रमाण आहे तेवढीच रागवायला पाहिजे, म्हणजे चूक एवढी आणि रागवलं एवढं. म्हणजे म्हणजे रागवायचं त्या प्रमाणात रागवायचं, कुठे रागवणं म्हणजे रागवा मुलाला, पण स्वतः रागवू नका. आयांचा बॅलन्स जातो, किरसाळतात मुलांवरती, तर ते बॅलन्स सोडून नाही चालत. बॅलन्स सांभाळून रागवा. चूक झाली की वेळेवर लगेच रागवायला पाहिजे, जाणीव करून द्यायला पाहिजे की तुझं चुकलं. पण याचा अर्थ असा नाही की पुढे दिवसभर बोलतच राहायचं, थांबायला पाहिजे कुठतरी. हो, हा सुद्धा फार मोलाचा सल्ला आहे. अगदी बरोबर आहे. तर म्हणून आम्ही आमच्या शाळेमध्ये प्रथा लावली की लाऊडस्पीकर वरती मोठ्याने गाणं लावायचं आणि मुलांनी 15 मिनिटं नाचायचं. एव्हरीबडी एन्जॉय. मी त्याच्या 2-3 व्हिडिओ टाकलेत युट्यूब वरती. आमची शाळा नाचरी शाळा आहे म्हणून, बघण्यासारखे आहेत ते व्हिडिओ. हो हो. मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण येतोय. तुम्ही छंद जोपासताय, मला फार विशेष कौतुक वाटतं या गोष्टीचं, की तुम्ही आता एका टप्प्यावर असं ठरवलं की आता मी प्रॅक्टिस करणार नाही, म्हणजे ओपीडी करेन, परंतु मला आता ते पेशंट बघणे आणि वैद्यकीय प्रॅक्टिस मला आता करायची नाहीये. मी आता इथून पुढे निवृत्त झालेल्या म्हणजे व्यक्तीसारखा वागणार. मी निवृत्ती घेणार आहे याच्यामधून. आणि आता तुम्ही चक्क हार्मोनियमच्या परीक्षा दिलेल्या आहेत, म्हणजे किती वेगळंच काहीतरी तुमचं चालू आहे, की म्हणजे तुमच्या मनामध्ये ही इच्छा खूप आधीपासून होती का, की मला हार्मोनियम शिकायचंय, संगीताविषयी तुम्हाला विशेष प्रेम आहे असं दिसतंय? अहो नाही हो, मला अजिबात संगीतात रस नव्हता, काडीचाही रस नव्हता. काडीचाही रस नव्हता. म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना, हॉस्पिटल बंद केलं ऍट द एंड ऑफ 65 इयर्स. पण काय, माझ्या बायकोला गाण्यामध्ये फार रस होता आणि ती गाण्याकडे असल्यामुळे तिला कधी वेळ मिळालाच नाही. मग आता 65 हॉस्पिटल आम्ही दोघांनी एकत्र बंद केलं, त्याच्यामुळे आम्हाला दोघांनाही वेळ आहे. मग म्हटलं आपण आता संगीत शिकू. मग आमच्याकडे संगीत शिक्षक येतात, 15 मिनिटं मला शिकवतात, 15 मिनिटं माझ्या बायकोला शिकवतात, 15 मिनिटं सुनेला शिकवतात, 15 मिनिटं नातवाला शिकवतात. आमचा मुलगा काय आमच्या गटात येत नाही, तो मॅनेजमेंट साहेब आहेत, त्यांना वेळ नसतो. पण आम्हाला चौघांना 15-15 मिनिटं शिकवतात आणि आम्ही चौघही जण छान त्याचं एन्जॉयमेंट वेगवेगळं करतो. मी कसं एन्जॉय करतो, मी त्याच्याकडे लर्निंग न्यू थिंग, न्यू स्किल, न्यू आर्ट is making new synapses in the brain, making new brain connections. When there is regeneration of brain synapses, aging is delayed. मी 76 वर्षाचा खॅक म्हातारा नाही जगत. दिवस उजाडला, डोळे उघडल्यापासून मिटेपर्यंत मी उत्साहातच असतो. म्हणजे नुसता उत्साह, नथिंग बट उत्साह. आणि ते उत्साही राहण्याचं, नवीन शिकण्याचं कारण ते आहे, अँटी एजिंग ट्रीटमेंट आहे ती. मी 4 परीक्षा पास झालो हार्मोनियमच्या. मग आता लक्षात आलं की 75 नंतर फिजिकल फिटनेस आणि मेंटल फिटनेस इज मोर इम्पॉर्टंट दॅन अर्निंग अँड एव्हरीथिंग. जग आपलं चाललंय, आपलं औषध त्या जगाचं अडत नाही. आपलं शरीर आणि आपलं मन चांगलं ठेवायचं. मी MA योगाला ऍडमिशन घेतली. हो, तुम्ही MA योगा सुद्धा करताय. आता मी MA योगा करतोय कारण मला माझं मन आणि माझं शरीर फिट ठेवायचंय ना, हे माझं एम ऑफ लाईफ आहे ना. त्याच्यामुळे मी आता 4थ्या परीक्षेनंतर हार्मोनियम येतो, रोज वाजवतो, नवीन शिकतो. आता सध्या बागेश्री राग शिकून झालेला आहे माझा नवीन, एकदम सफाईदार वाजवतो मी हार्मोनियम.
आणि मग नातवाची पण डेव्हलपमेंट माझ्या गाण्यामध्ये म्हणजे त्या पावनखिंडीमध्ये खिंडीत उतरून जिथे बाजी प्रभू लढले तिथे माझा नातू जाऊन 7 वर्षाचा नातू पोवाडा गातो. हे घडवून आणावं लागतं. हो, या अगदी गोष्टी बरोबर. आपोआप नाही घडत. नंतर अंदमानला सावरकरांच्या सेलमध्ये, सेल्युलर जेलमध्ये तिथे जाऊन जयोस्तुते तो मोठ्या खड्या आवाजात म्हणाला. हा जो त्याला मी एक्सपिरियन्स देतोय ऍज अ डेव्हलपमेंटल पेडियाट्रिशियन ग्रँडफादर हा फार who is महत्वाचा आहे. affording who is affording such a trip and to give this experience to my grandson. मग हे असं संगीताचा संबंध माझा असा आहे. म्हणजे अच्छा. डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, आनंद, सुख, समाधान, फॅमिली बॉन्डिंग होतं. 1 तास रोज आमची फॅमिलीमध्ये संगीताचं वातावरण असतं. अच्छा. अहो भांडायला वेळच नाही ना. हो ना, हो ना. नवरा बायकोला पण भांडायला वेळ नाही. आधी काम एवढं होतं की भांडायला वेळ नव्हता. आता असं कुठल्या कुठतरी समोर होतं, भांडण कसं? ही त्याची युक्ती आहे. आगामी योजना काय आहेत? नवीन लेखन काय चालू आहे किंवा आणखी नवीन काही शिकायचं आहे? काय तुमचं नियोजन काय पुढचं? नियोजन कसं, लेखनाचं क्षेत्र मला जरा जास्त लाभी आहे कारण अभ्यास करतो मी. मेडिकलची पण पुस्तकं लिहितो बरीचशी. मी पोस्ट ग्रॅज्युएट टीचर आहे. पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल टीचर आहे. माझ्यातून आतापर्यंत 200 तरी लोक बालरोगतज्ञ पास झालेत आणि ते कुठं कुठं काम करतायत. तर मला आजचे बालरोगतज्ञ घडवायला मला आजचं ज्ञान असावं लागतं. आय हॅव टू कीप माय नॉलेज अप टू डेट सो दॅट आय कॅन टीच देम व्हॉट एव्हर इज हॅपनिंग इन द वर्ल्ड टुडे. तर ते त्याच्यामध्ये करता येतं मला. शिक्षणाचा तो एक भाग आहे. नंतर मूक बधीर जगतासाठी, फॉर द डेफ वर्ल्ड, कर्णबधीर दुनिया कधी असं एक पुस्तक लिहिण्याचं चालू आहे काम. बरीच पुस्तकाची कामं चालू असतात माझी. तुमच्या या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपण या मुलाखतीच्या शेवटाकडे येतोय. अतिशय दिलखुलास आणि खूप छान, मन मोकळी तरीही मार्गदर्शक, प्रेरणादायी अशी मुलाखत आताच आपल्याला डॉक्टर अनिल मोकाशी यांनी दिली. ते बारामतीहून आपल्याला जोडले गेलेले होते. आणि ही जी मुलाखत आहे ही मुलांना, त्यांच्या पालकांना, डॉक्टरांना, बालरोग तज्ञांना सगळ्यांसाठीच ही मुलाखत अतिशय मार्गदर्शक अशी ठरणारी आहे. रसिक हो, या ठिकाणी ही मुलाखत आपण थांबवत आहोत. तुम्ही सुद्धा कुठल्याही क्षेत्रामध्ये भरीव कार्य करत जर समाज ऋण फेडत असाल तर मला जरूर संपर्क करा. कदाचित पुढची मुलाखत तुमची असू शकते. त्यासाठी बघत राहा लेखिका अश्विनी YouTube चॅनल. धन्यवाद. 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 डॉक्टरांनी आज आपल्याला खूप वेळ दिला. ते आले आणि त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी पुन्हा एकदा डॉक्टरांचे खूप खूप आभार मानते आणि ही मुलाखत या ठिकाणी संपवत आहे. धन्यवाद. थँक्यू. बाय.